राशीनुसार तुमचे सर्वात मोठे ब्रह्मास्त्र कोणते, ज्याच्या जोरावर तुम्ही आयुष्यातील कोणतीही लढाई जिंकू शकता? आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया 12 राशींबद्दल महत्त्वाची माहिती. मेष रास, तुमचे अफाट धाडस. कितीही मोठं संकट समोर आले तरी न घाबरता छाती ठोकपणे सामोरे जाण्याची आणि कधीही हार न मानण्याची तुमची वृत्ती. वृषभ रास, तुमचा कमालीचा संयम. अत्यंत वाईट परिस्थितीतही डगमगून न जाता खंबीरपणे उभे राहण्याची आणि योग्य वेळेची वाट बघून अचूक वार करण्याची तुमची क्षमता. मिथुन रास, तुमची बुद्धिमत्ता आणि तुमचं संवाद कौशल्य. समोरच्या व्यक्तीचे मन अचूक वाचून केवळ शब्दांच्या जादूने कोणतीही अवघड परिस्थिती स्वतःच्या बाजूने वळवण्याची तुमची कला. कर्क रास, तुमचे प्रबळ अंतर्ज्ञान. संकटाची चाहूल आधीच ओळखण्याची आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःला व आपल्या माणसांना सुरक्षित ठेवण्याची तुमची नैसर्गिक ताकद. सिंह रास, तुमचा अढळ आत्मविश्वास. तुमच्या केवळ अस्तित्वानेच समोरच्याच नमवण्याची व अत्यंत वाईट परिस्थितीवरही स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याची तुमची राजासारखी वृत्ती. कन्या रास, तुमची अचूक निरीक्षण क्षमता. कोणत्याही समस्येच्या अगदी मुळापर्यंत जाऊन भावनांमध्ये तुम्ही न अडकता त्यावर तुम्ही अत्यंत हुशारीने आणि शांतपणे मार्ग काढण्याची तुमची हतोटी. तुळ रास, तुमचा मत्सुदीपणा. समोरच्या व्यक्तीला न दुखावता आणि कोणताही समोरच्याशी वाद न घालता अत्यंत शांतपणे हसत खेळत आपले काम साधून घेण्याचे तुमचे कौशल्य. वृश्चिक रास, तुमचा मानसिक चिवटपणा. आयुष्यात कितीही वेळा सर्वस्व संपले तरीही राखेतून फिनिक्स पक्षासारखी पुन्हा उभारी घेण्याचा आणि शून्यातून जग निर्माण करण्याची तुमची गूढ शक्ती. धनुरास, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन. कितीही वाईट वेळ असली तरी देखील डोकं शांत ठेवून नशिबाला आणि परिस्थितीला आपल्या बाजूने वळवण्याची तुमची खरी ताकद. मकर रास, तुमची कठोर मेहनत आणि तुमची एकाग्रता. भावनांना पूर्णपणे बाजूला ठेवून केवळ ध्येयावर लक्ष केंद्रित करून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील तुम्ही शक्य करून दाखवणारी तुमची अफाट क्षमता. कुंभ रास, तुमची वेगळी विचारसरणी. संकटाच्या वेळी भावनेच्या आहारी तुम्ही न जाता कोणताही विचार करू शकणार नाही असा मास्टर स्ट्रोक खेळून जो बाजी पलटवतो तीच तुमची बुद्धी. मीन रास, तुमची दैवी ऊर्जा. तुम्हाला लाभलेला अदृश्य शक्तींचा हा सर्वात मोठा आशीर्वाद, ज्यामुळे तुमचे वाईट करू पाहणारे लोक देखील आपोआपच तुमच्या मार्गातून दूर होतात आणि नष्ट देखील होतात. यात तुमची रास कोणती आणि तुम्हाला तुमच्या या ताकदीचा अनुभव कधी आला आहे का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.